शेतकऱ्यांचं हित जोपासणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय। विद्यमान सभापती देविदास पिंगळे आणि माजी सभापती शिवाजी चोंबळे यांच्यात शह-काटशहाचा खेळ आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात जाण्याची शक्यता असून तुर्तास जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पिंगळे यांचे सहकारी संपत सकाळे आणि शिवाजी चोंबळे यांच्यासह 15 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय। वास्तविक बाजार समितीत एकूण 18 सदस्य असून बहुमत असल्याने देविदास पिंगळे सभापती झाले। निर्विवाद सत्ता असल्याने पिंगळेंचे बाजार समितीवर वर्चस्व होते। पण सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणात बाजार समिती ही अपवाद राहिली नाही आणि संपत सकाळे या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्याच नेत्यानं सहकारी देविदास पिंगळे यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं। मग सकाळे चोंबळे यांनी उर्वरित 15 संचालकांची मोठ बांधत आपल्या बाजूला वळून घेतलं आणि पिंगळे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत अविश्वास ठराव दाखल केला। कारण हा भ्रष्टाचारी माणसामार्फत आम्ही जाऊ शकत नाही। यांनी एकही संस्थेमध्ये चांगलं काम केलेलं नाही। जिल्हा बँक असेल, कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, या माणसासारखा भ्रष्टाचारी या सैतान जगात सुद्धा सैतान सापडणार नाही, एवढा तो सैतान माणूस आहे। आणि त्याला भ्रष्टाचार सोडून काहीच करत नाही। फक्त आजपर्यंत पवार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी संस्था काम केलं आणि संस्थेचं केलं। आता अजितदादाच्या नावाखाली पण आम्ही अजितदादाकडे त्याची तक्रार उद्या मी जाऊन दादांकडे तक्रार करणार आहे। का आणि दादा काही आम्हाला विचारणार नाही, कारण त्याचा भ्रष्ट कारभार अख्ख्या जिल्ह्याला सर्व माहिती असल्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि असा भ्रष्टाचारी माणूस आम्हाला कधी चालत नाही। तुम्ही बघितलं, मी 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलं, अनेकांच्या मी अध्यक्षांविरोधात बोललो, सर्वांच्या मला भ्रष्टाचार हा विषय चालत नाही। पण मी 2-2 महिने मीटिंग सोडून जाते नव्हतो। मीटिंगला गेलो तर 5 मिनिटात बाहेर निघाला। मागचं भ्रष्टाचाराचं प्रकरण होतं हे चालू आहे त्याची। आणि त्यांनी काय केलं, मागच्या वेळेस आप्पा चेअरमन होते, आप्पाच्या काळामध्ये जवळजवळ 21 कोटी काही रक्कम होती ती त्यांनी जमा केलेली होती। नंतर मी चेअरमन झालो, मी ते कर्ज नील केलं, मार्केट कमिटी नील केली। आता त्यांना काही बिल्डिंगचं काम नसताना जवळजवळ 22 कोटीची बिल्डिंगचं काम सुरू केलंय। त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲडव्हान्स देऊन त्याच्याकडून कमिशन आधीच खाऊन घेतलेले, कमिशन आधीच केलं आणि काम चालू केलेले। त्याला फक्त कर्ज काढून त्यांनी 84 एकर जागा, ज्यावेळेस मानकर चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस तो आम्ही 84 एकरचा राजेगावकरांना तो प्लॅन दिला आणि ती मार्केट कमिटी उभी करायचा आमचा ध्यास होता। परंतु हा माणूस गेला आणि त्यांनी ते मोकळे जे भूखंड होते सगळे विकून टाकलेले, गाळे बांधून विकून टाकलेले। त्याला जिथे जागा दिसेल, आताच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी ते पत्र्याचे गाळे गरीब व्यापारी पोट भरत होते ते काढून टाकले। त्यांच्याकडून आता पैशाची मागणी करतो। आता पुन्हा गाळे बांधायच्या काही लोकांकडून त्यांनी 32 लाख रुपये ॲडव्हान्स उचललेला आहे आणि त्यांना सांगितलं तर तुम्हाला गाळे देतो। कर्मचाऱ्यांना खूप मोठा सासवास म्हणजे हे बाकीच्या पत्रकारांना सगळ्या गोष्टी माहिती, कर्मचारी दबावमध्ये काय बोलतील बोलत नाही। शेतकरी सांगितलं तर आम्ही त्याचं काही करू शकत नाही, सत्य बोलतो ऐकतच नाही। त्याचं म्हणजे अशा पद्धतीने वागणं असल्यामुळं मग सगळेच संचालकांनी ठरवलं का मग हे आपण हातात घेतलं पाहिजे। त्यामुळं मग त्यांच्याबरोबर असलेले सदस्य, माझ्याबरोबर असलेले सदस्य हे सगळे आले आणि एकमुखाने हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। म्हणजे असं काही नाही का मग ते आम्ही करायचं खूप तुम्हाला दुःख माहिती। त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा पत्रकारांना भेटतील सगळ्यात काही गोष्टी माहिती, मार्केट कमिटीत काय चाललेलं आहे याची तंतोतंत हे। आणि वरती कसं मग आमदार राहिलेलं आहे, खासदार राहिलेलं आहे, मग लोक घरी घाबरत आहे का बाबा वरची नेते त्याला मदत करतात। आपण बोलून बी काय उपयोग आहे, तक्रार देऊन बी काय उपयोग आहे, तक्रार देऊन बी आपली नुकसान होणार असत मग लोक तक्रार द्यायला पण पुढे येत नाही। राजकारणातील बदलती हवा पाहून पक्ष बदल करण्यात माहीर असलेले शिवाजी चोंबळे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेत। अविश्वास ठराव मंजूर झाल्यास बाजार समिती भाजपच्या हातात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।